70,000 कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपांनंतरही अजितदादा खचले नाहीत। मात्र एखाद्याला जीव नकोसा होईपर्यंत आरोप करून बदनामी करू नका। अजितदादांच्या शोकप्रस्तावावर बोलताना उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा। विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात दिवंगत अजित पवारांचा शोकप्रस्ताव। सभागृहात सर्वच नेते भाऊ। दादांबाबत बोलताना रोहित पवार, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे यांना अश्रू अनावर। पुण्यात काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवारांना भाजप कार्यकर्त्यांकडून मारहाण। तुषार दामगुडेंनी बंदुकीचा धाक दाखवत मारहाण केल्याचा काँग्रेसचा आरोप। घटनेचा व्हिडिओ समोर। महाराष्ट्रात गुंडाराज फोफावतोय। गृहमंत्र्यांनी गुंडांना अभय देऊ नये। काँग्रेस प्रवक्त्याला मारहाण केल्यामुळे हर्षवर्धन सपकाळ आक्रमक। तुषार दामगुडेंच्या अटकेची मागणी। राज्यातील उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर। 50% आरक्षणाचा प्रश्न निकाली निघेपर्यंत निवडणुका घेणं अनुचित। सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका। 2 दिवसात सुनावणीची अंतिम तारीख ठरणार। एसआयआर अंमलबजावणीसाठी भाजपकडून हालचालींना वेग। एसआयआर कमिटीसाठी किरीट सोमय्यांसह 8 दिग्गज नेत्यांच्या नावांची शिफारस। रवींद्र चव्हाणांचा राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांना पत्र। कल्याणमध्ये कुत्रा चावल्यामुळे 30 वर्षीय तरुणाची आत्महत्या। रेबीज होण्याची भीती असल्याचा सुसाईड नोटमध्ये उल्लेख। तिसगाव नाका परिसरातील धक्कादायक घटना। आयडीएफसी फर्स्ट बँकेत 590 कोटींचा महाघोटाळा। चंडीगड शाखेत बँक कर्मचाऱ्यांचा सरकारी खात्यावर डल्ला। 4 कर्मचाऱ्यांना बेड्या। गुंतवणूकदारांचे मात्र धाबे दणाणले।